श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. ॐ रक्तांगं रक्तवर्ण पद्मनेत्र सुहास्यवदनं कण्ठाटोपी च माला दण्डकमण्डलूधरं कट्याङ्कररक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थवतार धारक पाहि माम पाहि माम पाहि माम. जय जय श्री जगरक्षका. जय जय आजी भक्तपालका. जय जय कलिमलनाशका अनादि सिद्धा जगद्गुरु. जय जय क्षीरसागर विलासा माया चक्रचालका अविनाशा शेषशयना अनंतवेशा अनामातीता अनंता. जय जयाजी गरुडवाहना. जय जयाजी कमललोचना. जय जयाजी पतितपावना रमा रमणा विश्वेशा मेघवर्ण आकार शांत मस्तकी किरीट विराजित तोची स्वयंभू आदित्य तेज वर्णिले न जाय. विशाळ भाळ आकर्ण नयन सरळ नासिका सुहास्यवदन दंतपंक्ती कुंदकळ्या समान शुभ्रवर्ण विराजती रत्नमाला हृदयावरी जे कोटी सूर्यांचे तेज हरी. हेममय भूषणे साजिरी कौस्तुभमणी विशेष वत्सलांछनाचे भूषण तेची प्रेमळ भक्तीची खुण. उदरी त्रिवळी शोभायमान त्रिवेणी संगमासारखी नाभी कमल सुंदर अति जेथे विद्यात्याची उत्पत्ती की चराचरा जन्मदाती मूळ जननी तेची पै. जानूपर्यंत कर शोभती मनगटी कंकणे विराजती करकमलांची आकृती रक्तपंकजा समान भक्ता द्यावया अभयवर सिद्ध सर्वदा सव्यकर. गदा पद्मशंखचक्र चार हस्ती आयुधे कासे कसिला पितांबर विद्युतलते समतेज अपार कर्दळी स्तंभा परिसुंदर उभय जंगादि सदाती जेथे भक्तजन सुखावती ज्यांच्या दर्शने पतित तरती. जाते अहोरात्र ध्याती नारदादी ऋषिवर्य जाते कमला करे चुरित संध्या रागा समान रक्त तळवे योग्य चिन्हे मंडित वर्णिता वेद शिणले 14 विद्या 64 कला जाते वर्णिता थकल्या सगळ्या. ऐशा त्या परममंगला अल्पमती केवी वर्णू नारदादी मुनीश्वर व्यास वाल्मिकादी कविवर क्रमून शकले महिमांबर. तेथे पामरमी काय जो सकळ विश्वाचा जनिता समुद्रकन्या ज्याची कांता जो सर्व कारणकर्ता ग्रंथारंभी नमोतया त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत फर्शधर अगम्यलीला जयाची जो सकळ विद्यांचा सागर 64 कलांचे माहर रिद्धिसिद्धीचा दातार भक्तपालक दयाळू मंगल कार्य करिता स्मरण विघ्ने जाती निरसून भजका होई दिव्य ज्ञान वेदांत सार कळेपा सकल कार्यारंभी जाणा करीती ज्याच्या नामस्मरणा. ज्याच्या वरप्रसादे नाना ग्रंथरचना करीती कवी तया मंगलासी साष्टांग नमन करुणी मागे वरदान. स्वामी चरित्र सारामृतपूर्ण निर्विघ्नपणे होव हे जिचा वरप्रसाद मिळता मूळ पंडित होती तत्वता सकळ काव्यार्थ येत हाता ती ब्रह्मसुता नमियेली. मूढमती मी अज्ञान काव्यादिकांचे नसे ज्ञान माते तू प्रसन्न होऊन ग्रंथरचना करवावी. जो अज्ञान तिमिरनाशक अविद्या कानन छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य ज्याची या कृपे करुण सच्चिच्छा लाधे दिव्य ज्ञान. तेनेच जगी मानवपण येतसे की निश्चय तेवी असती माता पितर तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य. चरणी त्यांची या नमस्कार वारंवार साष्टांग मी मतिमंद अज्ञ बाळ घेतली असे थोर आळ. ती पुरविनार दयाळ सद्गुरुराज आपणची नवमास उदरी पाळिले प्रसव वेदनांते सोशिले कौतुके करुणी वाढविले रक्षियेले आजवरी. जननी जनका समान अन्य दैवत आहे कोण वारंवार साष्टांग नमन चरणी त्यांच्या करीतसे. ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लीला विग्रही अत्रिकुमर दत्तात्रय नमियेला. 3 मुखे 6 हात गळा पुष्पमाळा शोभत कणी कुंडले तेज अमित विद्युतलते समान कामधेनू असुनी जवळी हाती धरली असे झोळी. जो पाहता एका स्थळी कोणासही दिसेना 4 वेद होविनी श्वान वसती समीप रात्रंदिन ज्याचे भुवनी गमन मनोवेगे जात तो त्या परब्रह्मासी नमन. करुणी मागे वरदान स्वामी चरित्र सारामृतपूर्ण
हो कृपेने आपल्या, वाढला कलीचा प्रताप, करू लागले लोकपाप, पावली भूमी संताप, धर्मभ्रष्ट लोक बहु, पहा कैसे दैव विचित्र, आर्यावरती आर्यपुत्र, वैभवहीन झाले अपार, दारिद्र्य दुःख भोगती, शीतल झाली धर्मबंधने, नास्तिक न मानती वेदवचने, दिवसेंदिवस होम हवने, कमी होऊ लागली, सुटला धर्माचा राजाश्रय, अधर्म प्रवर्तका नाही भय, उत्तरोत्तर नास्तिकमय, भरतखंड जाहले, नाना विद्या आणि कला, असता लागी गेल्या सकला, ऐहिक भोगेच्छा बळावल्या, तेने सुटला परमार्थ, धर्मसंस्थापना कारणे, युगयुगी अवतार घेणे, नानाविध वेश नटणे, जगतपतीचे कर्तव्य, लोक बहु भ्रष्ट झाले, स्वधर्माते विसरले, नास्तिक मतवादी मातले, आर्य धर्माविरुद्ध, मग घेत असे अवतार, प्रत्यक्ष जोका अत्रिकुमर, अक्कलकोटी साचार, प्रसिद्ध झाला स्वामी रूपे, कोठे आणि कोणत्या काळी, कोण्या जातीत कोणत्या कुळी, कोण वर्णाश्रम धर्ममुळी, कोणासही कळेना, ते स्वामी नामे महासिद्ध, अक्कलकोटी झाले प्रसिद्ध, चमत्कार दाविले नानाविध, भक्त मनोरथ पुरविले, त्यासी साष्टांग नमुनी, करी प्रार्थना कर जोडोनी, आपुला विख्यात महिमाजनी, गावयाचे योजिले, तुमचे चरित्र महासागर, पावेन कैसा पैलतीर, परी आत्मसार्थक करावया साचार, मीन तेथे जाहलो, किंवा अफाट गगना समान, अगाध आपुले महिमान, अल्पमती मी अज्ञान, आक्रमण केवी करू, पिपिलिका म्हणे गिरिसी, उचलून घालीन काखेसी, किंवा खद्योत सूर्यासी, लोपविन म्हणे स्वतेजे, तैसे असी माझी आळ, बाळ जाणून लाडीवाळ, परविता तू दयाळ, दीनबंधू यतिवर्या, करता आणि करविता, तुची एक स्वामीनाथा, माझ्या ठाई वार्ता, मी पणाची नसेची, ऐसी ऐकून या स्तुती, संतोषली स्वामी राजमूर्ती, कवी लागी अभय देती, वरदहस्ते करोणी, उणे न पडे ग्रंथात, सफल होतील मनोरथ, पाहुनी आर्यन समस्त, संतोषतील निश्चिये, ऐसी ऐकूनी अभयवाणी, संतोष झाला माझ्या मनी, यशस्वी होऊन लेखणी, ग्रंथ समाप्ती प्रतिपावो, आता नमू साधुवृंद, ज्यांसी नाही भेदाभेद, ते स्वात्मसुखी आनंदमय, सदोदित राहती, मग नमिले कवीश्वर, जे शब्दसृष्टीचे ईश्वर, ज्यांची काव्ये सर्वत्र प्रसिद्ध असती या लोकी, व्यास वाल्मिक महाज्ञानी, बहुत ग्रंथ रचले ज्यांनी, वारंवार तयाच्या चरणी, नमन माझे साष्टांग, कविकुल मुकुटावतंस, नमिले कवी कालिदास, ज्यांची नाट्य रचना विशेष, प्रिय जगी जाहली, श्रीधर आणि वामन, ज्यांची ग्रंथरचना पाहून, ज्ञातीही डोलवती मान, तयाचे चरण नमियले, ईश चरणी जडले चित्त, ऐसे तुकारामादिक भक्त, ग्रंथारंभी तयानमित, वरप्रसादाकारणे, अहो तुम्ही संत जणी, मज दीनावरी कृपा करुणी, आपण हृदयस्थ राहुनी, ग्रंथरचना करवावी, आता करू नमन, जे का श्रोते विचक्षण, महाज्ञानी आणि विद्वान, श्रवणी सादर बैसले, महापंडित आणि चतुर, ऐसा श्रोतृ समाज थोर, मतिमंद मी त्यांच्या समोर, आपले कवित्व कैवी आणू, परी थोरांचे लक्षण, एक मला ठाऊके पूर्ण, काही असता सद्गुण, आदर करती तयाचा, संस्कृताचा नसे गंध, मराठीही नये शुद्ध, नाही पडलो शास्त्रछंद, कवित्व शक्ती अंगी नसे, परी हे अमृत जानोनी, आदर धरावा जी श्रवणी, असे माझी असंस्कृत वाणी, तियेकडे न पहावे, न पाहता जी अवगुण, ग्राह्य ते तुकेच घ्यावे पूर्ण, एवढी विनंती कर जोडोन, चरणी आपुल्या करीतसे, स्वामींच्या लीला बहुत, अस्ति प्रसिद्ध लोकात, त्या सर्व वर्णिता ग्रंथ, पसरेल समुद्रसा, त्या महोदधी तुनी पाही, अमोल मुक्ता फळे घेतली काही, द्यावया मान सुज्ञाही, अनमान काही न करावा, की हे उद्यान विस्तीर्ण, तया माझी प्रवेश करून, सुंदर कुसुमे निवडून, हार त्याचा गुंफिला, कवी होऊ नियामाळी, घाली श्रोतांच्या गळी, उभा ठाकोनी बुद्धांजुळी, करी प्रार्थना सप्रेमे, अहो या पुष्पांचा सुवास, तृप्त करील आपले मानस, हा सुगंध नावडे जयास, तेची पूर्ण भागी, आता असोत हे बोल, पुढे कथा बहु अमोल, वदविता स्वामी दयाळ, निमित्त मात्र विष्णुकवी, वैराग्य प्रत्यक्ष शंकर, तेजे जैसा सहस्रकर, दृष्टा केवळ सूर्यपुत्र, भक्ता माते समान, यतिराज पदकल्हार, विष्णुकवी होऊनी भ्रमर, ज्ञान मधुस्तव साचार, रुंजी तेथे घालतसे, इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत, आदरे भक्त परिसोत, प्रथमोध्याय गोडहा, श्री शंकरार्पणमस्तु, श्री श्रीपादवल्लभार्पणमस्तु. श्री स्वामी चरित्र सारामृत, अध्याय दुसरा.
श्री गणेशाय नमः. कामना धरून जी भजती होय त्यांची मनोरथपूर्ती. तैसेची निष्काम भक्तांप्रती कैवल्य प्राप्ती होतसे. नृसिंह सरस्वती प्रकट झाले अगणित पापी तारिले. कर्दळीवनी गुप्त झाले गुरुचरित्रीती कथा. पुढे लोकोद्धरा कारणे भाग पडले प्रकट होणे. धुंडिली बहुत पट्टणे तेची स्वामी यतिवर्य. स्वामींची जन्मपत्रिका एका भक्ते केली देखा. परितीज विषयी शंका मना मजी येतसे. गुरुराज गुप्त झाले स्वामी रूपे प्रगटले. त्याचे शक प्रमाण न मिळे म्हणून शंका पत्रिकेची. ते केवळ अनादिसिद्ध कुंटला येथे पत्रिकावाद. लोकोद्धारासाठी प्रसिद्ध मानव रूपे जाहले. अक्कलकोटा माजारी राचप्पा मोदी याचे घरी. बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टित. साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरुणी दर्शनाचा. पातला त्याच दिवशी साचा आदर तयाचा केला की. त्याच सवे एक पारसी आला होता दर्शनासी. ते येण्यापूर्वी मंडळीसी महाराजांनी सुचवले. 3 खुर्च्या आणून बाहेरी मांडा म्हणती एके हारी. दोघांसी बैसवोनी दोहोवरी तिसरीवरी बैसले आपण. पाहुनी समर्थांचे तेज उभयतांसी वाटले चोज. साहेबाने प्रश्न केला सहज आपण आला कोठुनी. स्वामींनी हास्यमुख करुणी उत्तर दिले त्या लागुनी. आम्ही कर्दळीवनातुनी प्रथमारंभी निघालो. मग पाहिले कलकत्ता शहर दुसरी नगरे देखील अपूर्व. बंगाल देश समग्र आम्ही असे पाहिला. घेतले कालीचे दर्शन पाहिले गंगा तटाक पावन. नाना तीर्थे हिंडोन हरिद्वारा प्रति गेलो. पुढे पाहिले केदारेश्वर हिंडलो तीर्थे समग्र. ऐशी हजारो हजार नगरे आम्ही देखिली. मग तेथून सहज गती पातलो गोदा तटाकाप्रती. जियेची महाप्रख्याती पुराणांतरी वर्णिली. केले गोदावरीचे स्नान स्थळे पाहिली परमपावन. काही दिवस फिरोन हैदराबादेसी पातलो. येऊन या मंगळवेड्यास बहुत दिवस केला वास. मग येऊनी पंढरपुरास स्वेच्छेने तेथे राहिलो. तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर. रमले आमुचे अंतर काही दिवस राहिलो. तेथोनी स्वच्छेने केवळ मग पाहिले मोहोळ. देश हिंडोनी सकळ सोलापुरी पातलो. तेथे आम्ही काही महिने वास केला स्वेच्छेने. अक्कलकोटा प्रति येणे तेथून या झाले. तैपासून या नगरात आनंद याहो नांदत. ऐसे आमचे सकल वृत्त असे मुळापासूनी. ऐकून या ऐशी वाणी उभ्यता संतोषले मनी. मग स्वामी आज्ञा घेऊनी गेले उठून उभ्यंता. 12 वर्ष मंगळ वेढ्याप्रती राहिले स्वामी राजयती. परिता स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न जाहली. सदा वास अरण्यात बहुदान येती गावात. जरी आलिया क्वचित गलिच्छ जागी बसती. कोणीही काही आणून देती तेची महाराज भक्षिती. क्षणैक राहुनी मागुती अरण्यात जाती उठोनी. वेडा बुवा तयांप्रती गावातील लोक म्हणती. कोणीही अज्ञाने नेनती परब्रह्मरूप हे. त्या समयी नामे दिगंबर वृत्तीने केवळ जे शंकर. तेव्हा तयाचा अवतार सोलापुरी जाहला. ते जाणोनी अंतरखुण स्वामीसी मानिती ईश्वरासमान. परी दुसरे अज्ञजन वेडा म्हणून लेखिती. दर्शना येता दिगंबर लीला विग्रही यतिवर्य. कमरेवरी ठेवूनी कर दर्शन देते तयासी. अमृता समान पुढे कथा ऐकता पावन श्रोता बघता. स्वामी समर्थ बदविता ज्याची सत्ता सर्वत्र. अहो हे स्वामी चरित्र भरला असे क्षीरसागर. मुक्त करुणी श्रवणदार प्राशन करा श्रोते हो. तुम्हा नसावा येथे वीट सर्वदा सेवावे अकंठ. भवभयाचे अरिष्ट तेणे चुके विष्णू म्हणे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. आनंदे भक्त परिसोत द्वितीयोऽध्याय गौडः. इति श्री स्वामी चरित्र सारामृते द्वितीयोऽध्यायः. श्रीरस्तु शुभं भवतु. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 3. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य ते या जगती स्वामी चरणी ज्यांची भक्ती. त्यासी नाही पुनरावृत्ती पदपावती कैवल्य. गताध्यायी कथा सुंदर स्वामींनी निवेदले स्वचरित्र. आणि बाबा दिगंबर त्याचे वृत्त निवेदले. निर्विकार स्वामी मूर्ती लोका चमत्कार दाविती. काही वर्षे करुणी वस्ती मंगळ वेडे सोडिले. मोहळा माझी वास्तव्य करीत आप्पा टोळ झाले भक्त. तेथीचे साकल्य वृत्त अल्पमती केवी वर्णू. स्वामी चरित्राचे हे सार म्हणून केला नाही विस्तार. वर्णिता कथा समग्र ग्रंथ पसरे उद्धिसम. सवे घेऊनी स्वामींसी टोळ जाती अक्कलकोटासी. अर्धमार्गावुनी टोळांसी मागे परतने भाग पडे. टोळे आज्ञा पिले सेवका जोवरी आम्ही येऊ का. तोवरी स्वामींसी सोडू नका येथेच मुक्काम करावा.
टोळ गेली या परतोनी, स्वामी चालले उठुनी, बहुत वर्जिले सेवकांनी, परिनच मानिले त्या. तेथून या निघाले, अक्कलकोटा प्रती आले, ग्रामद्वारी बैसले, यतिराजू स्वेच्छेने. तेथे एक अभिंद होता, तो करी त्यांची थट्टा, परी काही चमत्कार पाहता, महासिद्ध समजला. पूर्व पुण्यास्तव निश्चिती, आले चोळाप्पाचे ग्रहाप्रती, स्वामीसी जाणुनी ईश्वरमूर्ती, चोळाप्पा करी आदर, चोळाप्पाचे भाग्य उदले, यतिराज ग्रहासी आले, जैसी कामधेनू आपण बळे, दारिद्र्याच्या घरी जाय. पूर्व पुण्य होते गाठी, म्हणून निघडल्या या गोष्टी, झाली स्वामी राजभेटी, परमभाग्य तयाचे. धन्य धन्य तयाचे सदन, जे स्वामींचे वास्तव्य स्थान, सुरवराजे दुर्लभ चरण, तयाच्या घरी लागले, योगाभ्यासी योग साधिती, तडी तापडी मार्गी श्रमती, निराहार किती राहती, मौन धरिती किती एक. एका चरणी उभे राहोन, सदा विलोकिती गगन, एक गिरी गभरी बैसोन, तपश्चर्या करिताती, एक पंचाग्नी साधन करीती, एक पवनाते भक्षिती, कित्येक संन्यासी होती, संसार अवघा सांडोनी, एक करती कीर्तन, एक मांडिती पूजन, एक करती होम हवन, एक षटकर्मे आचरती, एक लोका उपदेशिती, एक भजना माझी नाचती, एक ब्राह्मण भोजन करीती, एक बांधती देवालय, परी जयाचे चरण, दुर्लभ सद्भक्ती वाचून, केलियासी नाना साधन, भावा बिन सर्व व्यर्थ. योग यागाधिक काही, चोळाप्पाने केले नाही, परी भक्तिस्तव पाही, स्वामी आले सदनाते. त्याची देखून या भक्ती, स्वामी तेथे भोजन करती, तेव्हा चोळाप्पाचे चित्ती, आनंद झाला बहुसाळ. तैपासूनी तयाचे घरी, राहिले स्वामी अवतारी, दिवसेंदिवस चाकरी, चोळाप्पा करी अधिकाधिक. तेव्हा राज्य पदाधिकारी, मालोजीराजे गादीवरी, दक्ष असुनी कारभारी, परमज्ञानी असती जे, अक्कलकोटाची प्रख्याती, तेव्हा काही विशेष नव्हती, परितयाचे भाग्य निश्चिती, स्वामी चरणी उदेले. तैपासूनी जगात, त्या नगराचे नाव गाजत, अप्रसिद्ध ते प्रख्यात, किती एक जाहले. चोळाप्पाचे ग्रहाप्रती, आले कोणी एक यती, लोका चमत्कार दाविती, गावात मात पसरली, आपुली व्हावी प्रख्याती, ऐसे नाही जयाचे चित्ती, म्हणून या स्वामी राजयती, बहुधा न जाती फिरावया. लोका माझी पसरली मात, नृपासी कळला वृत्तांत, की आपुल्या नगरात, यती विख्यात पातले, राहती चोळाप्पाचे घरी, दर्शना जाती नरनारी, असती केवळ अवतारी, लीला ज्यांची विचित्र, वार्ता ऐसी ऐकोनी, राव बोलला काय वाणी, गावात यती येऊनी, फार दिवस जाहले, परी आम्हा श्रुत पाही, आजवरी जाहले नाही, आता जाओनी लवलाही, भेटू तया यतिवर्या, परी ते केवळ अंतर्ज्ञानी, ऐसी वार्ता ऐकली काणी, हे सत्य तरी येऊनी, आत्ताच देती दर्शना, राव मुखातून वाणी निघाली, तोची यती मूर्ती पुढे ठेली, सकळ सभा चकित झाली, मती गुंगली रायाची, सिंहासना खाली उतरून, राव घाली लोटांगण, प्रेमाश्रूंनी भरले नयन, कंठ झाला सद्गतीत, दृढ घातली मिठी चरणी, चरण धुतले नेत्राश्रूंनी, मग तया हस्तकी धरुणी, आसनावरी बैसवले, खून पटली अंतरी, स्वामी केवळ अवतारी, अभक्ती पळोनी गेली दूरी, चरणी भक्ती जडली तै, सकळ सभा आनंदली, समस्ती पाऊले वंदिली, षोडशोपचारे पूजली, स्वामी मूर्ती रूपराये, निराकार आणि निर्गुण, भक्तांसाठी झाले सगुण, तयांच्या पादुका शिरी धरून, विष्णू नाचे ब्रह्मानंदे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत प्रेमळ भक्त परिसोत तृतीयोऽध्याय गौडः. श्री स्वामी राजार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभं भवतु.